हॅलो 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 चला दोन्ही गुडघे टेक. 9 10 नो रिस्पॉन्स. थांबा सेंटर सेंटर सर सेंटरला हा जोड्या सर रातून हा बस पुढे या हा फक्त प्रेस करा. Kara, A, open the airway. चला केलं का? माने खाली माने खाली एअरवे ओपन करा. तोड उघडा सिंपली आलं पाहिजे. उघडलं का? A, ओपन द एअरवे. B, ब्रीदिंग. आता ब्रीदिंगचा एक पार्ट बघितलं नो असेल तर स्टार्ट सीपीआर. ब्रीदिंग चालू असेल तर सीपीआर करायची गरज आहे का? नाही. तर मग कॅरोटेड प्लस बघायचं आणि डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करून पेशंटला एका खुशीवर झोपवायचं. ज्याचं नाव आहे रिकव्हरी. रिकव्हरी. आता कशी रिकव्हरी टाकायची आणि काय पद्धत आहे ओके तेव्हा प्रॅक्टिकली करून बघणार आहे. तुमच्या पायाला होता. हा हात पुढे हा तिकडे ठेवा. हा मागे जाऊ द्या. जास्त नाही जास्त. 1 2 3 4 5 6 काय झालं? ओ महाराज नाडी दोन्ही बाजूला पल्स असते ना दोन्ही बाजूची गरज आहे का? पहिलं काय बघायचं? श्वास बघा श्वास आपलं चालू आहे मग एकच बघा दोन लक्ष बघायची काय गरज आहे? या साईडला खेचत राहतो पेशंट त्या साईडला पडणार. पाय कुठे त्याचे उभा राहा तुम्ही उभा राहा सोडा पाय पासून डोक्यापर्यंत पुढे वायर टच आहे. असं बसायचं. कसं बसायचं आहे? असं बसलं पडलं पेशंट होतं काय होणार? पोझिशन स्टेबल पाहिजे. रिस्पॉन्स ओके आवाज द्यायचा. हॅलो हॅलो पिंच. इथे पेशंट सिरियस आहे मध्ये या एस शाउट फॉर हेल्प. ए ओपन द एअरवे. असं नका करू पेशंट आहे. ठीक आहे तुमचा सहकारी आहे तुमच्या घरातल्या आहे. तुम्ही जर आईला असं केलं आवडेल का तुम्हाला? पेशंटला का करताय? ठीक आहे तो बिचारा माणूस झोपलाय म्हणून तुम्ही त्या मित्राला करा माथेचं करा असं करू नका. ओके ए ओपन द एअरवे. एक हात कपाळावर ठेवायचं. 3 बोटं अनुवटी इथे पकडू नका. असं करू नका अनुवटी. ए ओपन द एअरवे ओके. बी ब्रीदिंग. सरळ बघायचं. ब्रीदिंग इथे बघायची असते का? इथे काय बघतात? इथे काय लागतोय का कळा? बी ब्रीदिंग बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी झालं. सी ब्रीदिंग चालू आहे. सी म्हणजे कॅरोटेड पल्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सिक्वेन्स फॉलो करा. श्वास चालू आहे पल्स चालू आहे. पेशंट फ्रेश होत आहे. तर सरळ आहे डोक्यापासून ओके नीट तपासायचं. डोक्यापासून ओके पायापर्यंत नीट तपासणी करायची. ओके त्याच्यानंतर सर्वात पहिली स्टेप आहे तुम्ही ज्या साईडला बसला आहे त्या साईडला पेशंटला रिकव्हरी टाकायची. आता तुम्ही या साईडला बसला तर मी ह्या साईड टर्न करणार आहे का? सिंपल. तर मी काय करणार ह्या साईडचा हात जो आहे तो मध्ये अडकवला म्हणून मी त्याच्या बॉडीच्या साईडला शरीराच्या बाजूला 90 डिग्री. ओके दुसरा हात जो आहे ओके तो सरळ अंगठ्यामध्ये पकडा. ओके दुसरा पाय मी सांगितलं सोपं समोर सांगतोय लक्षात येण्यासाठी. ते गुडघा आहे आणि हा पाय जवळ समोर ठेवा. ही स्टेप मी तुम्हाला मॉडिफाय करून सांगितली. ओके फोल्ड करा म्हणजे कितपर्यंत पुढे ठेवणार? फोल्ड करून गुडघ्याचे पुढे ठेवायचं. बस सिंपल. पाठी फिरा थोडंसं टर्न केलं. हा पाय कुठे येईल? गुडघ्यावरती येईल ना. गुडघ्याचा पाय हा पाय गुडघ्यावरती ठेवायचा आहे. ओके आणि हा पाय थोडंसं फोल्ड करायचा आहे. सिंपल आहे की नाही? उगीच कॉम्प्लिकेटेड करू नका. ओके आणि कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे चल
जिप हे करायचं, एक ओपन द एअरवे करायचं, श्वास बघायचा, श्वास चालू असला तर मग त्या माणसाला एका खुशीवर टाकायचं. त्याचं म्हणणं आहे रिकव्हरी पोझिशन की ज्याच्यात श्वास मार्ग खुला होतो. जीप चावली किंवा काहीतरी फेस आला ह्याच्यानी सर्व काही जे कफ वगैरे पुढे जातं घशात जातं.